ज्या तळ्यामध्ये कुत्रे मांजरी मुततात त्या तळ्याचं पाणी पिऊन सुद्धा त्याला पुन्हा तुम्ही पवित्र करून घेता। कुत्र्या मांजरांनी मुतलेलं तुम्हाला चालतं आणि दलित माणसाने ती पाणी प्राशन केलं तर तुमच्या पोटामध्ये गोळा उठतो। हा कसला धर्म आहे? म्हणून धर्माची चिरफाड, धर्माची चिकित्सा करून बाबासाहेबांनी संबंध हिंदुस्थानच्या हिंदू धर्म व्यवस्थेला आव्हान दिलं, लिहून दिलं, आंदोलन करून दिलं, कृतीमध्ये दिलं। संघर्ष आणि संवाद हे बाबासाहेबांच्या भूमिकेचे दोन गुणधर्म आहेत। छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं मी या तिन्ही महापुरुषांच्या महान कर्तृत्वाला आपणा सर्वांच्या साक्षीनं विनम्र अभिवादन करतो आणि विनम्र प्रणाम करतो। या कार्यक्रमाच्या संयोजक अश्विनीताई कांबळे, दुसरे संयोजक आमचे सन्मित्र ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे, साळुंकेताई, समोरच्या श्रोत्यामध्ये आमचे एक मित्र आहेत आंबेडकरवादी निष्ठावंत प्राचार्य प्रमोद धिवार आणि आमच्या नव्या भगिनी आदरणीय गाजरेताई, सर्व सन्माननीय रसिक श्रोते मित्र हो। ॲडव्होकेट कांबळे साहेबांची अडचण मी समजू शकतो। मला 6ची वेळ दिली होती, मुंबईहून मी या ठिकाणी हजर झालेलो आहे। 7 वाजता कार्यक्रम सुरू झालेला आहे। मंत्री महोदय येतील दरम्यानच्या काळामध्ये। सगळ्यात मोठी अडचण मी आमच्या मित्राची कांबळे वकिलांची केल्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो, पण मला पुढे लवकर जायचं आहे म्हणून मी खूप घाई केली आणि त्या घाईमध्ये त्यांची खूप मोठी कोंडी झाली। तरीही माझ्याबद्दलचे अत्यंत कौतुकास्पद, गौरवास्पद अशा प्रकारचे संदर्भ आणि अशा प्रकारचं वक्तव्य आमचे मित्र कांबळे यांनी केल्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी आहे। मित्र हो, जातीपातीमध्ये विभागलेला महाराष्ट्र, धर्माच्या दंगलीमध्ये आणि धर्माच्या संघर्षामध्ये बेजार झालेला तुमचा माझा भारत आणि संबंध जगाच्या नकाशावरती वंशवाद, धर्मवाद, सीमावाद अशा अनेक वादांनी पोखरलेला संबंध जगाचा नकाशा, या पार्श्वभूमीवरती आपण समतेच्या विचाराला स्मरण करून आणि पूजन करून छत्रपती शिवराय, महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या 3 वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी असणाऱ्या, परंतु मानवतावाद, समतावाद आणि लोककल्याणाची भूमिका ज्याने आयुष्यभर समर्पित संबंध समाजाला केली, अशा या 3 महापुरुषांच्या जयंतीचा संयुक्त सोहळा अत्यंत डोळस कल्पकतेतून, श्रद्धेतून आपण इथे संपन्न करत आहात। संयोजनातील सर्व लहान मोठ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना मी विशेष धन्यवाद देतो। विस्कळीत झालेला भारताचा नकाशा आणि महाराष्ट्राचा नकाशा सांधण्यासाठी आपण 3 महापुरुषांच्या जयंती सोहळा संयुक्तरित्या करत आहात। आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, शिवाजी महाराज हिंदू धर्मात जन्मले आणि हिंदू धर्मात त्यांचा मृत्यू झाला। आपल्याला माहित आहे की महात्मा फुले हिंदू धर्मात जन्मले आणि त्यांनी स्वतंत्र सार्वजनिक सत्य धर्म स्थापन केला। आपल्याला हे पण माहित आहे की बाबासाहेब हिंदू धर्मात जन्मले आणि मृत्यूच्या अगोदर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला। वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या कालखंडातील हे उदात्त अशा प्रकारचे मानवतावादी मानदंड आपण आजच्या काळामध्ये एकत्रित पूजत आहात। माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। जातीपातीत विभागलेला, वजाबाकीत लोटलेला तुमचा माझा समाज एकत्र बांधून कसा ठेवायचा हा प्रश्न राजकीय व्यवस्था कशी सोडवेल मला माहिती नाही, पण राजकारण ही वेगळी गोष्ट झालेली आहे
आणि समाजकारण ही वेगळी गोष्ट झालेली आहे. समाजकारणामध्ये महापुरुषांची बेरीज आवश्यक आहे. महापुरुषांच्या बेरजेचं समाजकारण आजच्या महाराष्ट्राला, देशाला आणि जगाला राजकीय व्यवस्था, राजकारण्यांची बेरीज करते. तुम्ही आम्ही साधी सामान्य माणसं, आपण महापुरुषांची बेरीज करून समाजकारण करतो. समाजकारणामध्ये बेरजेचं मूल्य आपण रुजवत आहोत. हिंदू धर्माची बहुसंख्या आहे, त्याचे प्रतिनिधी शिवाजी महाराज आहेत. हिंदूनं कसं वागावं, कसं जगावं, कसं जगवावं याचं उदाहरण शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वातून तुम्ही आम्ही शिकू शकतो. बाबासाहेब पुरंदरेंनी जानवं घालून शिवाजी महाराजांना घराघरात पाठवलं आणि कॉम्रेड शरद पाटलांनी शिवाजी महाराजांचं 9वं लग्न एका अस्पृश्यबाईशी जोडून आणि सोयराबाईनेच विष घालून शिवाजी महाराजांना ठार मारलं असं सांगून ब्राह्मण विद्वान आणि ब्राह्मणेतर विद्वानांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वाटोळं केलं. शिवाजी महाराजांच्या पदरी मुसलमान होते, ब्राह्मण होते, मराठा होते, बेरड होते, कोळी होते, दलित होते, आदिवासी होते, मुसलमान सुद्धा, अनेक जाती धर्माचे लष्करी अधिकारी सुद्धा स्वराज्यामध्ये होते. स्वराज्याला जात धर्म नसतो, छत्रपतीलाही जात धर्म नसतो. त्या स्वराज्याच्या वारशामध्ये आधुनिक महाराष्ट्र विकसित होत असताना महात्मा फुल्यांनी सुद्धा हिंदू धर्मातल्या ब्राह्मणशाहीला विरोध करताना ब्राह्मणांचं बिंग फोडून त्यांचे संबंध अवतार कल्पनांचा संपूर्णपणे पर्दाफाश करून महात्मा फुल्यांनी ब्राह्मणशाहीचा विरोध करून शोषणाच्या विरुद्ध मुक्ततेचा, समानतेचा अधिकार त्यांनी वापरला आणि सार्वजनिक सत्य धर्म नावाचा धर्म स्थापन केला. बाबासाहेब आंबेडकरांना तर जातीचे चटके बसले. 7 कोटी दलितांचं दुःख अनुभवताना बाबासाहेबांमधला माणूस अंतर्मुख झाला, अस्वस्थ झाला. लहान वयातल्या बाबासाहेबांच्या मेंदूला जातीचे चटके किती जोरात बसले असतील. बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर, अर्थशास्त्रज्ञ बाबासाहेब, मानववंश, धर्मशास्त्र आणि समाजशास्त्र जाणणारे बाबासाहेब, प्रकांड पंडित बाबासाहेब, अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये 100 स्कॉलर मधल्या पहिल्या क्रमांकाचे हुशार विद्यार्थी, स्कॉलर, विद्वान बाबासाहेब, जगाला वंदनीय असणारे बाबासाहेब. 4 वयाच्या बाबासाहेबांच्या मनाला ती बुद्धिमत्ता, महापुरुषाची जी बुद्धिमत्ता आहे, तिच्या मेंदूचं लहान रूप किती तल्लख असलं पाहिजे, किती संवेदनाशील बाबासाहेब असावेत. हे मोठे बाबासाहेब छोटेपणी किती सेन्सिटिव्ह असले पाहिजेत. मग त्या कुठल्या गाडीवानानं, हिंदू माणसानं दलितांची मुलं म्हणून खाली उतरलं तर बाबासाहेबांना किती यातना झाल्या. अशा प्रकारचा यातनांचा इतिहास 2500. एवढं हलकट उदाहरण विषमतेचं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रामधल्या शोषण व्यवस्थेचं इतकं वाईट उदाहरण जगाच्या कुठल्याही देशामध्ये मला सापडत नाही. ते फक्त भारतात सापडतं हिंदू धर्माच्या नावानं. मला लाज वाटते मी हिंदू धर्माचा आहे म्हणून सांगताना. आणि म्हणून हिंदू धर्मातल्या पूर्वजांनी केलेलं पाप ते दूर करण्याच्या दृष्टीनं पश्चातापदग्ध मनानं गेल्या अनेक वर्षापासून, कळत्या वयापासून मी बाबासाहेबांना शरण गेलो, मी बुद्धाला शरण गेलो, मी महात्मा फुल्यांना शरण गेलो, मी समतेच्या सर्व पुजाऱ्यांना शरण गेलो, मी महम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, बसवेश्वर, अण्णाभाऊ साठे, मार्क्स, त्याचबरोबर तुमचा विवेकानंद असेल, महात्मा गांधी असतील, सर्व महापुरुषांच्या सारांशाची बेरीज करण्यामध्ये मी रमलो. कारण महापुरुषाला जात नसते, महापुरुषाला धर्मही नसतो. आणि ज्या धर्माच्या चौकटीमध्ये, जातीच्या चौकटीमध्ये तुम्ही जर महापुरुषांची बोळवण केली तर महापुरुषाचा तो पराभव होतो. मी आपल्या सर्व संयोजकांचं अभिनंदन यासाठी करतो आहे की केवळ बाबासाहेब, केवळ महात्मा फुले, केवळ शिवाजी महाराज सुटे सुटे न अशा प्रकारचे न पूजता आपण महापुरुषांच्या सारांशाची बेरीज या ठिकाणी संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आपण करता आहात. आणि म्हणूनच डोळस अनुयायी ज्या महापुरुषाला मिळतात, अभ्यासू अनुयायी ज्या महापुरुषाला मिळतात,
त्या महापुरुषाचं महापुरुषपण शिल्लक राहतं, जिवंत राहतं, ते प्रेरक ठरतं, ते मार्गदर्शक ठरतं. महाराष्ट्राला आज महापुरुषांच्या मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांच्या विचारांची गरज आहे. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर फुले वेगळे झाले, बाबासाहेब वेगळे झाले आणि शाहू महाराज वेगळे झाले. पुन्हा जयंती संयुक्त समितीच्या माध्यमातून या सर्व महापुरुषांची बेरीज आपण इमानदारीनं महाराष्ट्राच्या भल्यासाठी करतो आहोत. महापुरुषांची जयंती महापुरुषासाठी करायची नसते. महापुरुषांच्या बद्दलची आदर भावना प्रत्येक पिढीमध्ये रुजावी, ती पेरली जावी, नव्यानं तिचं पीक उगवता यावं, सत्य उगवावं आणि संबंध मानवता समतेचा संबंध पीक समाजामध्ये फुलून यावं, यासाठी महापुरुषांच्या जयंतीचे सोहळे तुम्हाला आम्हाला वंदनीय असतात आणि मार्गदर्शक ठरत असतात. मित्रहो, बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्म स्वीकारला, त्यांनी महात्मा फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म का स्वीकारला नाही, हा एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो. महात्मा फुले हिंदू धर्माला निषिद्ध मानतात, हिंदू धर्मातला वेद ईश्वर नाकारतात आणि नवीन निर्मिक नावाची कल्पना ते मांडतात. महात्मा फुले स्त्री पुरुष समतावादी आहेत. महात्मा फुले सर्व ईश्वराची लेकरं समान मानतात आणि तरीही त्यांच्या ब्राह्मणशाहीला विरोध करताना महात्मा फुल्यांनी ब्राह्मण विधवेच्या पोटातलं मूल जिवंत राहण्याच्या दृष्टीनं विधवा स्त्रियांची त्यांनी बाळंतपण आपल्या घरामध्ये केलेले आहेत. प्रत्येक ब्राह्मणाचा निषेध आणि विरोध महात्मा फुले करत नाहीत. विधवेचा मुलगा असणारा यशवंत, ब्राह्मणाचा मुलगा, महात्मा फुल्यांनी दत्तक घेतला. केवळ दत्तक नाही घेतला, यशवंताच्या नावानं महात्मा फुल्यांनी स्वतःची प्रॉपर्टी त्याला दिलेल्या मृत्यूपत्रामध्ये मालकी हक्कात दिलेली आहे. आणि म्हणून महात्मा फुल्यांचं योगदान संस्कृतीच्या विकासात, समाजाच्या विकासात, मानवतावादाच्या अंगानं आम्हाला समजून घ्यावं लागेल. ब्राह्मणशाहीचे विरोधक महात्मा फुले आणि ब्राह्मणाचा मुलगा दत्तक घेतात, माळ्याचा मुलगा दत्तक घेत नाहीत, बहुजनाचा मुलगा दत्तक घेत नाहीत. महात्मा फुल्याचं महात्म्य पण या ठिकाणी व्यवस्था जातीवादी आहे. व्यवस्था पोसणारे जातीवादी असतात. ते ब्राह्मणी असू शकतात, ते बहुजन असू शकतात, ते दलित असू शकतात. म्हणून महात्मा फुल्यांचे शिष्य म्हणणारे बाबासाहेब आंबेडकर प्रामाणिकपणे 1927 ला बहिष्कृत भारतात लिहितात, ब्राह्मण्य हे ब्राह्मणात असतं, मराठ्यात असतं, दलितात असतं आणि ते निषेधार्ह आहे. सर्व जातीतलं ब्राह्मण्य हे निषेधार्ह मानणारे बाबासाहेब आहेत. आणि ब्राह्मण विधवेचा पोरगा दत्तक घेऊन त्याला प्रॉपर्टी देणारे महात्मा फुले सुद्धा आहेत. भिड्यांचा वाडा मुलींसाठी शाळेसाठी घेणारे महात्मा फुले आहेत. व्यवस्थेचा विरोध आणि ब्राह्मण्यरहित ब्राह्मणाशी सहकार्य किंवा त्याचा स्वीकार करण्याची भूमिका महात्मा फुले पण घेतात आणि बाबासाहेब आंबेडकर सुद्धा घेतात. मनुस्मृतीची पानं जाळणारा जो भिक्खू आहे, त्याचा ठराव मांडणारा गंगाधर सहस्रबुद्धे नावाचा ब्राह्मण माणूस आहे. जे ते जवळकरांनी बाबासाहेबांना कळवलं, महाडच्या सत्याग्रहामध्ये तुम्ही ब्राह्मणाला घेऊ नका, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. बाबासाहेबांनी काय कळवावं? ब्राह्मणेतर चळवळीचे निष्ठावंत पुढारी जे ते जवळकरांना बाबासाहेबांनी सत्याच्या अटीमध्ये पत्र लिहून कळवलं, ब्राह्मण्य रहित ब्राह्मण आमचा मित्र आहे. आणि महाडच्या सत्याग्रहात त्यांनी अनेक ब्राह्मणांची जे सहभाग होता तो स्वीकारला, पचवला. आणि म्हणून बाबासाहेबांची भूमिका, महात्मा फुल्यांची भूमिका आणि छत्रपती शिवरायांची भूमिका ही जात व्यवस्थेच्या संदर्भामध्ये मानवतावादाची आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जाती व्यवस्था होती. शिवाजी महाराज जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये क्रांतिकारक नव्हेत, ते राज्य क्रांतिकारक आहेत. महाराजांच्या काळामध्ये धार्मिक क्रांती मला दिसत नाही. पण महाराज हे मुसलमानांच्या विरुद्ध आहेत. अशा प्रकारची खोटी इतिहासाची संकल्पनामध्ये घुसून इतिहासाचार्य राजवाडे ते बाबासाहेब पुरंदरे या विद्वानांनी
महाराजांना मुस्लिम विरोधामध्ये उभं केलं. याच्या बदल्यामध्ये विरोधामध्ये ब्राह्मणेतर विद्वानांनी महाराजांच्या विरुद्ध ब्राह्मण आहेत अशा प्रकारचं असत्य इतिहासामध्ये लिहिलं. महाराजांच्या पदरी तुमचा सिद्धी हिलाल आहे, सिद्धी वहाब आहे, मदारी मेहतर आहे, हैदर आहे, नूर बेग आहे, अनेक मुसलमान आहेत. विजापूरच्या आदिलशाहीतून 700 पठाण शिवाजी महाराजाच्या पदरी आले आणि महाराजांनी ते स्वीकारले. मुसलमानांनी आपला धर्म बदलला नाही आणि शिवाजी महाराजाचं स्वराज्य ही ते प्राणपणानं आपलं मानलं. महाराजांच्या स्वराज्याची ही जादुई किमिया आजही आम्हाला आश्चर्यकारक वाटते. दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांनी अफजल खान मारला आणि म्हणून ब्राह्मण लेखक म्हणतात की महाराज हे मुसलमानाच्या विरुद्ध होते. खान मुसलमान होता का होता? महाराज हिंदू आहेत की नाही आहेत? खान का मारला? तो मुसलमान म्हणून मारला की स्वराज्यावरचा घाला म्हणून, शत्रू म्हणून मारला? मी माझ्या ग्रंथातून माझ्या भूमिकेतून उत्तर दिलं. शिवाजी महाराजांनी खान जो मारला तो मुसलमान म्हणून नव्हे, स्वराज्याचा शत्रू म्हणून खान मारला. आणि खान मारल्यानंतर खानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली आणि त्या कबरीवरती स्वराज्याच्या तिजोरीतून दिवाबत्तीची सोय करणारे महाराज आहेत. महाराजाचं हिंदुत्व जानव्यामध्ये बंद होणारं कुजलेलं हिंदुत्व नाही. महाराजांचं हिंदुत्व व्यापक आहे, उदार आहे. जी गोष्ट ज्ञानेश्वराच्या पसायदानातून आपल्यापर्यंत पोहोचते, जो जे वांछिल तो ते लाहू म्हणणारे ज्ञानेश्वर ब्राह्मण जातीत जन्मतात, पण जाणीव मात्र सर्व लोकांच्या भल्याची आहे. ते ब्राह्मणापुरतं हिंदूपुरतं ते पसायदान मागत नाहीत. त्यांचा देव विश्वात्मक आहे. आणि म्हणून हिंदुत्वाची संकल्पना ही समजून घेताना उपनिषदातल्या समतेच्या सूत्राची जबंद ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये छापल्यात. ज्ञानेश्वर आणि बाबासाहेब आंबेडकर यांचा हा सांस्कृतिक संवाद समतेच्या अटीमध्ये झाला. माणसं जाती व्यवस्थेमध्ये जन्माला येतात, कारण हे कुटील कारस्थान कपट ज्या ब्राह्मण व्यवस्थेनं निर्माण केलं आणि लादलं बहुजनावरती, ते वाईटच, ते सांस्कृतिक पाप आहे. पण या पापावर ही मात करणारे शिवाजी महाराज आहेत, ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, सर्व संत आहेत, सुधारक आहेत, आगरकर आहेत, रानडे आहेत, विवेकानंद आहेत, महात्मा गांधी आहेत. गांधी तर म्हणायचे मी सनातनी हिंदू. गांधीतला महात्मा हिंदू होता, तो मानायचा मी हिंदू आहे म्हणून. नथुराम गोडसेचं हिंदुत्व मारेकऱ्याचं हिंदुत्व आहे. गांधीचं हिंदुत्व हे महात्म्याचं हिंदुत्व आहे. अशा नालायक नीच याच पुण्यातल्या ब्राह्मण नथुराम गोडसेचं मारेकऱ्याचं मंदिर उभा करण्याची परंपरा या देशाच्या झेंड्याच्या आणि संविधानाच्या साक्षीनं काही कुटील ब्राह्मण माणसं करतायत. हा ब्राह्मणवाद या देशाला परवडणारा नाही, मातीत घालेल. महात्म्याला बाजूला ठेवून मारेकऱ्याचं जर मंदिर तुम्ही उभं करत असाल तर हे कसलं हिंदुत्व आहे? अघोरी, क्रूर. मी याला हिंदुत्व मानायला तयार नाही. माझा हिंदूतला आदर्श शिवाजी महाराज, माझा हिंदूतला आदर्श महात्मा गांधी, माझा हिंदूतला आदर्श स्वामी विवेकानंद, गरिबांचा कैवार घेणारे विवेकानंद, शूद्रांचा कैवार घेणारे विवेकानंद. जेवढ्या ब्राह्मणशाहीला विरोध विवेकानंदांनी केला तेवढा कुणीही केलेला नाही, हे अभ्यासपूर्वक मी अधिकारानं सांगू इच्छितो आहे. पण चांगलं हिंदुत्व आणि वाईट हिंदुत्व हे आहेच. आणि म्हणूनच पण सगळंच हिंदुत्व नको म्हणून वैदिक परंपरा नाकारणाऱ्या महात्मा फुल्यांनी सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना केली. ब्राह्मण मांग मोहम्मद ख्रिश्चन ख्रिस्ताशी धरावे पोटाशी हे महात्मा फुल्यांचं काव्य आहे. त्याच्यामध्ये मातंग आहे, ख्रिस्त आहे, मुसलमान आहे आणि ब्राह्मण आहे. फुल्यांमधला महात्मा ब्राह्मणशाहीचा कट्टर विरोधक आहे, गुलामगिरी लिहिलं आणि ब्राह्मणांची संबंध अवतार कल्पना
ती ब्रह्म्याच्या तोंडातून तो काय ब्राह्मण जन्माला आला आणि पायातून शूद्र जन्माला आला, ही अत्यंत कपोल कल्पित अशास्त्रीय अशा प्रकारची मांडणी या वेदांच्या दशम स्कंदात केली, ब्राह्मणांनी केली. तिला महात्मा फुल्यांनी चॅलेंज दिलं, आव्हान दिलं. ब्राह्मणांचं कसब नावाचं त्यांनी नाटक लिहिलं आणि ब्राह्मणशाहीचा पर्दाफाश केलाय. हेच महात्मा फुले ख्रिश्चन होते का? नाही. त्यांनी मुसलमानाला पोटाशी धरावे म्हटलेलं आहे. मांगाचा शब्द आहे त्या ठिकाणी, मांगाला पोटाशी धरावे म्हटलंय आणि ब्राह्मणालाही पोटाशी धरावे म्हटलंय. याचा अर्थ महात्मा फुले मातंग नव्हते, ख्रिश्चन नव्हते, इस्लामिक नव्हते आणि ब्राह्मण ही नव्हते. त्यांना एवढंच म्हणायचं आहे की या प्रत्येकामधला जो माणूस आहे, जातीरहित माणूस जो आहे, त्याला पोटाशी घालावं अशा प्रकारची भूमिका ही महात्मा फुल्यांची त्या गीतातून आहे. आणि म्हणून द्वेषानं द्वेष वाढतो. विष पेरलं तर विष जन्माला येतं. जाती व्यवस्था नाकारणारे एवढे महापुरुष शिवाजी महाराजाच्या काळात जाती व्यवस्था होती का? होती. घोड्याला नाल मारणारा कोण होता? जोशी होता का? कुलकर्णी होता का? पाटील होता का? देशमुख होता? जाती व्यवस्थेच्या उतरंडीतला कोणत्या तरी कनिष्ठ जातीचा माणूस त्या घोड्याला चारा पाणी करत होता, त्याला खरारा मारत होता, त्याला जीन घालत होता, त्याला पळवत होता, त्याला चपळ करत होता, त्याच्या पायाला नाल मारत होता. तो घोडा ताजा तवाना होता. मोजक्या मावळ्यांच्या गनिमीच्या काव्यांच्या जोरावर आणि घोड्यांच्या चपळाईवर शिवाजी महाराजांच्या छोट्या सैन्याने मोठ्या लढाया जिंकल्यात. उरावरती मोगलांची, औरंगजेबाची मोगलशाही, विजापूरच्या दरबाराची आदिलशाही, अशा मोठ्या मोठ्या मुस्लिम शाह्यांचा संबंध वर्चस्मा, ज्यांचं वर्चस्व लाखोंच्या फौजा गनिमी काव्यानं जिरवल्या, त्यामध्ये मावळ्यांचा सहभाग आहे. हे मावळे सर्व जातीचे आहेत. केवळ ब्राह्मण नाहीत, केवळ मराठा नाही. नाल मारणारा मराठा नव्हता, घोड्याला चंदी पाणी करणारा ब्राह्मण नव्हता. मग या संबंध खालीच्या जातीतल्या त्यावेळेच्या लोकांचा इतिहास कुठे आहे? महाराजांचा इतिहास आहे, बाजीप्रभू देशपांड्यांचा, तानाजी मालुसरेचा आहे, येसाजी कंकचा आहे, माझ्या तुमच्या जीवा महालाचा आहे, मदर मेहतरचा आहे, तुमच्या शिवा काशीदचा आहे. असे शेकडो हजारो मावळे आहेत. हे मावळी मंडळी आपल्या मातीसाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी, स्वराज्यासाठी रान पेटवत होती, जीव प्राणाला लावत होती. शिवाजी महाराजाच्या मृत्यूनंतर सुद्धा महाराजांनी पेरलेल्या आणि पेटवलेल्या ज्योतीचं तेज 25 वर्ष नंतर सुद्धा महाराष्ट्राच्या नकाशातल्या प्रत्येक मावळ्याच्या अंतःकरणामध्ये कायमचं कोरलं गेलं. म्हणून 1707 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रात मरेपर्यंत प्रत्येक मावळा, प्रत्येक मराठी माणूस शिवशाहीच्या प्रेरणेतून लढत होता, जगत होता आणि मरत होता. महाराजांच्या स्वराज्याची ही एकात्मता जाती जातीच्या एकात्म बेरजेचं फळ होतं. जाती व्यवस्था असूनही सर्व जाती एक होत्या, त्यांच्यामध्ये भेदभाव नव्हता. म्हणून स्वराज्याचं बळ प्रत्येक जातीच्या मावळ्याच्या संघटनेमध्ये आहे. आज आमचे संघ आहेत. कोणता महासंघ? ब्राह्मण महासंघ, मराठा महासंघ, दलित महासंघ, मुस्लिम महासंघ. हे सर्व जातीवादी संघ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे मारेकरी आहेत की नाही याचा विचार करण्याची ही वेळ आहे. बाबासाहेबांची जयंती आपण साजरी करतो आहोत. बाबासाहेबांनी काय सोसलं नाही? भाकरी नाकारली, माणूस पण नाकारलं, ज्ञान नाकारलं. गावात येणारे वेशीचे दरवाजे खुले असतील तरी दलितांना नाकारलं. वेशीमध्ये बंधन, यायचं असेल तर गळ्यामध्ये मडकं, कमरेला बोराट्याची फाटी आणि ही काठी झाडत झाडत तो दलित माणूस कधी काळी या संबंध 2500 वर्ष गावामध्ये वागला. कुत्र्या मांजराला कुरवाळणारी हिंदू संस्कृती हाडा मासाच्या माणसाला मात्र
वेशीच्या बाहेरच्या झोपडीमध्ये 12 तास आणि 12 महिने उपाशी तापाशी ठेवण्यामध्ये धर्म मानत होती. माणसाला माणसाचा विटाळ हा कसला धर्म, कुठला धर्म? धर्माच्या नावानं अधर्म पेरला गेला आणि त्याला आमची संस्कृती, आमचा धर्म श्रेष्ठ म्हणला गेला. इतकी चावट, इतकी भ्रष्ट अशा प्रकारची समाज रचना जगामध्ये कुठेच नाही, ती भारतात आहे. अशा व्यवस्थेत जन्मलेला बाल भीम 4 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांची आई वारली, भीमाई. काल दिसणारी आई आज नाही. त्या निरापराध, निष्पाप, निरागस बाल भीमाच्या डोळ्यातले भाव आता या क्षणाला आपल्या डोळ्यासमोर आणा. आईच नाहीये आणि पुन्हा दिसतच नाही ती. ते दुःख बाल वयामध्ये बाबासाहेबांनी पचवत पचवत बाबासाहेब मोठे झाले. जातीचे चटके भोगत बाबासाहेब मोठे झाले, बॅरिस्टर झाले. एका वक्त्यानं मागच्या वर्षी मला सांगितलं, जाहीरपणानं सांगितलं, 32 पदव्या बाबासाहेबांच्या नावावर आहेत. एखादा ज्ञानाचा विद्यार्थी आसक्ती किती असावी, प्रत्येक काळामध्ये आदर्श विद्यार्थी कसा असावा, ज्ञानी माणूस आणि ज्ञानी नागरिक, ज्ञानी विद्यार्थी कसा असावा, बाबासाहेब आंबेडकरांसारखा. बाबासाहेबांचे पुतळे केवळ भारतात नाहीत, परदेशात आहेत. परदेशातल्या लोकांचं शहाणपण जागं झालं, पण या देशातल्या जातीवादी अजूनही सुद्धा ब्राह्मणी मानसिकतेमध्ये रमलेले बहुजन असोत की ब्राह्मण असोत, जे जातीवादी विष आपल्या मनामध्ये संबंध घोळून घेतात, अशी माणसं बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करू शकत नाहीत. बाबासाहेबांचा देश, बाबासाहेबांचं संविधान, बहिष्कृत भारतापासून सुरुवात केलेलं राजकारण, समाजकारण, अनेक नियतकालिका काढली बाबासाहेबांनी. जनता, मूकनायक, बहिष्कृत भारत, सडेतोड जाती व्यवस्थेवरती कोरडे ओढणारे बाबासाहेब. मराठीचा निबंधकार, अस्सल शैलीतला लेखक बाबासाहेब. एक प्रखर विचारवंत, बुद्धिनिष्ठ, बुद्धिवादी विचारवंत बाबासाहेब आंबेडकर. वैज्ञानिक भूमिका, अंधश्रद्धेला विरोध आणि समतावादाचा झेंडा खांद्यावर आणि आपल्या मनामध्ये, मेंदूमध्ये मिरवणारे बाबासाहेब. साध घातले हिंदू धर्माला की आम्ही जर हिंदू धर्मातले आहोत तर तुमचे भाऊ आहोत, आम्हाला भावाप्रमाणे वागणूक द्या. तुमचा देव आमचाही देव असला पाहिजे, मंदिरात प्रवेश द्या. पाणी सगळ्यांचं आहे, पाण्यावरचा आमचा माणूसपणाचा हक्क द्या. एक पठ्ठ्या हिंदू मधला पुढे आला नाही. आणि बाबासाहेबांची आणि त्या समाजाची वेदना एकाही माणसानं माणुसकीच्या भावनेनं आपल्या काळजामध्ये घेतली नाही. 33 कोटी देवाची महती सांगतो हिंदू धर्म. मी विचारतो इतिहासाला, धर्म मार्तंडाना, हिंदूंच्या कैवाऱ्यांना, की बाबा हो, 2500 वर्षापासून उन्हातानामध्ये मेलेल्या संबंध जनावरांचं मांस खाऊन आणि तुमच्या उष्ट्या भाकरीचे तुकडे खाऊन तुम्ही जगवलं या माणसाला, तुमची सेवा करण्यासाठी, गावकी संबंध घाण दूर करण्यासाठी, मेलेली जनावरं ओढण्यासाठी. आयुष्यभर तुमची गाय मेली, तुमची म्हैस मेली, विशी बाहेरच्या माणसानं ती का ओढावी, का न्यावी? तुमच्या बाबासाहेबांनी म्हणले तुमची आई आजी मेली तर तुम्ही हे देता का ओढायला? बाबासाहेबांचा प्रश्न आहे. संतापून बाबासाहेब बोलतात, ही संबंध दलितांची वेदना 33 कोटी देवापैकी एकाही देवाच्या काळजाला भेटलेली नाही. देव दगडाचे राहिले, त्यांचं अंतःकरण हे दगडाचंच राहिलं. माणसाचा कळवळा, माणसाच्या वेदनेची संबंध सहानुभूती, माणसाच्या संबंध डंक्यामध्ये माणसाला कळालीच नाही. मग कसला धर्म आहे? मला मान्य आहे की तत्वज्ञानामध्ये अद्वैती तत्वज्ञान आहे, ज्याचा उल्लेख उपनिषदामध्ये आहे. आणि ज्या उपनिषदाच्या समतेला बाबासाहेबांनी प्रमाण मानलेलं आहे. बाबासाहेबांचा आणि उपनिषदाचा संवाद आहे. बाबासाहेबांनी रानड्यांचा संवाद आहे. बाबासाहेबांनी ज्ञानेश्वर तुकारामाचा संवाद आहे. जे चांगलं आहे ते बाबासाहेब स्वीकारतात, जे वाईट आहे, विकृती आहे, ते बाबासाहेब ठोकरतात. शब्दाने ठोकरतात, अनेक भावनेने ठोकरतात, भूमिकेने ठोकरतात. बाबासाहेबांची ठोकर
बाबासाहेबांचा नकार हा सुद्धा अर्थपूर्ण आहे। आणि म्हणून गांधी आणि बाबासाहेबांमधला विवाद झाला, तात्विक, ते काही बंधाऱ्याचं भांडण नाही, ते काही बाटलीचं भांडण नाही, ते भांडण आजही आम्ही जिवंत ठेवणार का? भांडले बाबासाहेब आणि महात्मा गांधी, मला मान्य आहे, पण गांधी आणि बाबासाहेबांचा संवाद सुद्धा झाला। मधु लिमेनी लिहिलं, रावसाहेब कसबेनी सिद्ध केलं, गांधींचं मोठं पुस्तक रावसाहेब कसब्यांचं आलेलं आहे। गांधी आणि बाबासाहेबांचा संवादावर ते पुस्तक आहे, वाचा। महिला मंत्रिमंडळ कोणाचं? काँग्रेसचं। काँग्रेस कोणाची? गांधीची। त्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेबांचा प्रवेश झाला। बाबासाहेब बळजबरीने गेले का? नाही, काँग्रेसने बोलावलं। मंत्रिपदासाठी बाबासाहेबांना निमंत्रण दिलं। विद्वान बाबासाहेब, देशभक्त बाबासाहेब, बॅरिस्टर बाबासाहेब काँग्रेसचं निमंत्रण स्वीकारतात। संवाद आहे। ज्या काँग्रेसनं बाबासाहेबांना राष्ट्रद्रोही ठरवलं, त्या काँग्रेसनं बोलावलेल्या निमंत्रणाचा सन्मान करून, देशातल्या 7 कोटी दलितांचा उद्धार करून, देशातल्या 40 कोटी हिंदूंचंही भलं करण्यासाठी, अल्पसंख्याकांचं भलं करण्यासाठी बाबासाहेब काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले। हे मंत्रीपद काँग्रेसने दिलं का? काँग्रेसने दिलं। गांधींनी काँग्रेसला सांगितलं की बाबासाहेब बॅरिस्टर आहेत, तळागाळातला शेवटच्या माणसाचा आवाज आहेत, आणि म्हणून बाबासाहेब आणि गांधींचा संवाद मंत्रिमंडळातल्या या अस्तित्वातून आपल्याला शोधता येतो। मग पुन्हा गांधींचा भारत वेगळा आणि बाबासाहेबांचा भारत वेगळा, अशा प्रकारचा संघर्ष 2022 मध्ये तुम्हाला मला परवडणार आहे का? चीनचं आक्रमण लडाख मध्ये झालेलं आहे, बरीचशी जमीन त्यांनी व्यापलेली आहे। चीनचा विस्तारवाद 14 देशापर्यंत पोहोचलेला आहे। अत्यंत भयानक क्रूर अशा प्रकारचा चीन आहे। जिनिपिंगचं धोरण अस्वलासारखं आहे। केवळ पुतीन नवा हिटलर नव्हे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बायडन सुद्धा हिटलरचा नवा अवतारच आहे। या 3 महासत्तांच्या त्रिकोणातल्या स्पर्धेमध्ये भारताने कुणाकडे जावं? चीनचं दहशत आहे आणि शेजारचा पाकिस्तान हे कुत्र्याचं शेपूट आहे, ते सरळ होतच नाही। कोणताही पंतप्रधान येऊ, कोणताही अध्यक्ष येऊ, भारतानं वजाबाकी करून गांधींचा भारत वेगळा, आंबेडकरांचा भारत वेगळा, शिवाजी महाराजांचा वेगळा, मुसलमानांचा वेगळा, ब्राह्मणांचा वेगळा, आडव्या मडक्याच्या कुंभाराचा आणि उभ्या मडक्याच्या कुंभाराचा भारत वेगळा, आडव्या गंधाच्या ब्राह्मणाचा भारत वेगळा, उभ्या गंधाच्या ब्राह्मणाचा वेगळा भारत, अशी वाटणी तुम्हाला मान्य होईल का? आणि होत नसेल तर मग गांधी आणि बाबासाहेबांची बेरीज का नको? ती झालीच आहे ना। संविधानाची संबंध संकल्पना तपशील बाबासाहेबांनी 2 वर्ष 8 महिन्याची तपश्चर्या रुजवली। प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या समतेच्या अटीमध्ये, व्यक्ती स्वातंत्र्य आणि विचार स्वातंत्र्याच्या संकल्पनेमध्ये बाबासाहेबांनी मांडला। बाबासाहेब केवळ दलितांचे आहेत असा समज पसरल्यानंतर लुलेकर नावाच्या एका माणसानं, ओबीसी माणसानं, बाबासाहेब हे दलितेतरांचेही आहेत असे पुस्तक लिहिलं। जे बाबासाहेब दलितांचे आहेत, बाबासाहेब दलितेतरांचेही आहेत। आता 2-3 महिन्यापूर्वी पुणे विद्यापीठामध्ये तुकाराम रोंगटे नावाचा एक विद्वान, सात्विक, सोज्वळ आदिवासी प्राध्यापक आहे, त्याच्या पुस्तकाचं मी प्रकाशन केलंय। आमच्या प्रमोद दिवारचे ते मित्र आहेत, माझे मित्र आहेत। त्या पुस्तकाचं नाव काय? आदिवासींची ही डॉक्टर आंबेडकर। आंबेडकर कुणाकुणाचे नाहीत, आंबेडकर सर्वांचे आहेत। हिंदू धर्माला बाबासाहेबांनी विरोध केला का? मंदिर प्रवेशाची चळवळ तुम्ही पराभूत केली, पाण्याला आग लावून ही तुमच्या मनाला काही शांतता मिळाली नाही। तुम्ही पुन्हा ती विहीर, ते तलाव पुन्हा पाणी शिंपडून तुम्ही ते संबंध पवित्र केलं म्हणता। ज्या तळ्यामध्ये कुत्रे मांजरी मुततात, त्या तळ्याचं पाणी पिऊन सुद्धा त्याला पुन्हा तुम्ही पवित्र करून घेता। कुत्र्या मांजरांनी मुतलेलं तुम्हाला चालतं आणि दलित माणसाने ते पाणी प्राशन केलं तर तुमच्या पोटामध्ये गोळा उठतो। हा कसला धर्म आहे? म्हणून धर्माची चिरफाड, धर्माची चिकित्सा करून
बाबासाहेबांनी संबंध हिंदुस्थानच्या हिंदू धर्म व्यवस्थेला आव्हान दिलं, लिहून दिलं, आंदोलन करून दिलं, कृतीमध्ये दिलं. संघर्ष आणि संवाद हे बाबासाहेबांच्या भूमिकेचे 2 गुणधर्म आहेत. केवळ संघर्ष नाही केला, संवादही केला. संवाद हा 1935 पूर्वीचा संवाद आहे. स्नेहभोजन, सहभोजन, मंदिर प्रवेश हे सर्व संवादाचे प्रयोग आहेत. सत्याग्रह केलेले आहेत. कळत नाही, वळत नाही आणि हिंदू मानसिकता बदलत नाही. मग बाबासाहेब वैतागले, माझ्या समाजाच्या लोकांना धर्म पाहिजे, धर्माशिवाय माझा माणूस जगू शकत नाही. मग आणि हिंदू धर्म तर माणूस म्हणून जगू देत नाही. ही कोंडी बाबासाहेबांना छळत होती. बाबासाहेब केवळ बुद्धिमान नाहीयेत, बाबासाहेब संवेदनशील आहेत. आईचं अंतःकरण बाबासाहेबांच्या काळजामध्ये आहे. भीमाई लहानपणी वारले. बाबासाहेबांच्या ऐन तरुण वयामध्ये माझ्या माता रमाईची आणि बाबासाहेबांची 4 मुलं मातीमध्ये लोटावी लागलीत. ज्या आईबापांनी जन्माला घातलेली हाडामासाची 4 कोवळी मुलं अन्न पाण्यातली शुद्धता आणि सकसता न मिळाल्यामुळं बाबासाहेबांसारख्या जगविख्यात बॅरिस्टरची विचारवंतांची मुलं भारताच्या मातीच्या आड त्यांना लोटावी लागली. त्या प्रत्येक वेळेला 4 भिंतीच्या आड बाबासाहेब आणि रमाई किती रडले असतील, पण दोघांनाही एकमेकाचा गळा खांदा रडण्यासाठी होता. 7 कोटी दलित भाकरीच्या संदर्भात, अस्मितेच्या संदर्भात, माणूसपणाच्या संदर्भात रडतच होते. हे गाराणे पचवणारे बाबासाहेब स्वतःही स्वतःची मुलं मेली म्हणून रडत होती. एक मुलगा राहिला भैयासाहेब. किती यातना झाल्या असतील बाबासाहेबांना. थोडा विचार करा. या पुढची पायरी फार कठीण आहे. समजून घेणं, काळजामध्ये साठवणं फार मोठं आव्हान आहे. 4 मुलं मेल्यानंतर रमाई एक आहे. रमाईच्या गळ्याला पडून पडणारा हा जगविख्यात महापुरुष रडतो. अश्रूला वाट मोकळी होते. ते अश्रू कुणालाही दिसले नाहीत. पण रमाईचाच मृत्यू झाल्यानंतर अर्ध्या वाटेवरती रमाई माता बाबासाहेबांना आणि तुम्हा आम्हाला सगळ्यांना त्यावेळी सोडून ती काळाच्या पडद्याआड गेली. आता विचार करा, बाबासाहेबांनी कुणाच समोर रडावं? गांधींच्या गळ्याला पडून बाबासाहेब रडणार होते का? बॅरिस्टर, स्वातंत्र्य सैनिक आणि काय स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गळ्याला पडून बाबासाहेब आंबेडकर रडणार होते का? हिंदूंचे नेते तुमचे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या खांद्यावरती गळा टाकून बाबासाहेब रडणार होते का? हे सर्व खांदे विरोधातल्या फळीमध्ये होते. बाबासाहेब एकटे. रामजी आंबेडकर 10वी-12वीच्या वेळेसच वारलेले. लहानपणी आई वारली आणि मोठेपणी ऐन तारुण्यामध्ये माता रमाई वारल्या. बाबासाहेबांचा आक्रोश 4 भिंतींनी पचवला. अंधारात रडणारे बाबासाहेब कुणालाही दिसले नाहीत. हजारो महाकाव्यांच्या निर्मितीचा हा क्षण आणि ही जागा मला अत्यंत महत्वाची वाटते आहे. आमच्या दलित साहित्यिकांच्या लेखण्या, सवर्णातल्या समतावादी मानवतावादी साहित्यिकांच्या लेखण्या या जागेवरती काय येत नाहीत? हे दुःख त्यांना का अपील होत नाही? एवढा मोठा 7 कोटी दलितांचा नेता आणि 40 कोटी भारतीयांचं नेतृत्व करणारा, संविधान देणारा एवढा मोठा प्रकांड पंडित, या पंडिताच्या, या संबंध बॅरिस्टरच्या डोळ्याची किंमत, डोळ्याचं मूल्य भारतीयानं समर्थपणे पचवून घेतलं का? स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करणारे बाबासाहेब, 32ला गोलमेज परिषदेमध्ये भांडणारे बाबासाहेब, शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करणारे बाबासाहेब, संबंध जमिनीचं राष्ट्रीयकरण करू मागणारे बाबासाहेब, 1938ला 1 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईमध्ये काढणारे बाबासाहेब, कोकणातल्या खोतीचा विरोध करणारे बाबासाहेब आणि महार वतनाची बेडी तोडा म्हणून दलितांना सांगणारे बाबासाहेब, कामगारांचे नेते बाबासाहेब, 12 तासाचे 8 तास करा म्हणणारे बाबासाहेब, जल आयोगाची स्थापना करणारे आणि या विजेच्या संदर्भातली संबंध निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये योगदान देणारे बाबासाहेब,
बाबासाहेबांची किती रूपं आहेत आणि ही संबंध बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाची हे वैभवी साक्ष जगानं अनुभवली। भारतातले अजूनही काही करंटे जातीवादी का? बाबासाहेबांचं सूर्या इतकं हे तेज त्यांच्या काळजातल्या अंधाराला का छेदून जात नाही? त्यांनी किरणच बंद केली। अजूनही काही ब्राह्मण पोचतात, काही मराठे पोचतात, काही कोळीमाळी आणि काही दलितही पोचतात। जातीचं भूत अजूनही जर मनात असेल तर तो खरा बुद्धिस्ट होऊ शकत नाही आणि तो खरा माणूसही होऊ शकत नाही। आणि म्हणून संविधानाला जात धर्म नाही, तुम्हाला आणि मला जात धर्म आहे। छत्रपतीला जात धर्म होता का? नाही। स्वराज्याला जात धर्म होता का? नाही। संविधानाला जात धर्म आहे का? नाही। मग तुम्हा आम्हाला का? संविधान बिनजातीवादी, धर्मातीत, आणि तुम्ही आम्ही जातीवादी। ही भिंत संविधानामधली आणि तुमच्यामधली कोण केव्हा पाडणार?